नमस्कार, मी जया लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत घरगुती रामबाण उपाय. टिप नंबर 1. सांधेदुखीमध्ये सुजलेल्या सांध्यावर पेरूची पाने वाटून त्याचा लेप लावल्याने आराम मिळेल. टिप नंबर 2. ताप उतरवण्यासाठी घरगुती उपाय म्हणजे तुळस. तुळस घालून केलेला चहा प्यायल्याने ताप लवकर उतरतो. टिप नंबर 3. कमी पाणी पिल्यामुळे ओठ कोरडे होतात आणि ओठावर भेगा पडू लागतात. टिप नंबर 4. लो बीपीचा त्रास असणाऱ्यांनी 1 चमचा मीठ पाण्यात टाकून प्या, आराम मिळेल. टिप नंबर 5. जास्त गरम पाण्याने कधीही आंघोळ करू नये, कारण यामुळे डोळे आणि शरीराचे स्नायू कमकुवत होतात. टिप नंबर 6. रोज 1 विलायची किंवा लवंग चगळा, तोंडाला सुगंध राहतो. टिप नंबर 7. सर्दी झाल्यावर शक्य तितके गरम पाणी प्यावे, यांनी सर्दी खोकला कमी होतो. टिप नंबर 8. दिवसभरात कोणत्या ना कोणत्या स्वरूपात दालचिनीचे सेवन करा, तुम्ही आयुष्यभर निरोगी राहाल. टिप नंबर 9. शरीरातील पेन कमी करायचे काम सदैव मीठ करते. सदैव मीठाने सांधेदुखी, डोकेदुखी आणि मायग्रेन कमी करण्यासाठी मदत होते. टिप नंबर 10. ओठ काळे पडले असतील तर रोज रात्री तूप लावा, नैसर्गिक गुलाबपणा मिळेल. टिप नंबर 11. डोळ्याखाली काळसर वर्तुळे झाले असतील तर बदाम तेल लावा, पुरेशी झोप घ्या, फरक जाणवेल. टिप नंबर 12. जर थंडी वाजून ताप येत असेल तर अर्धा चमचा ओवा खाल्ल्याने थंडीचा जोर कमी होऊन घाम येऊन ताप उतरतो. टिप नंबर 13. दीर्घकाळ टीव्हीकडे झुकून पाहिल्यास पाठीचा कणा आणि मानेशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. टिप नंबर 14. हिरव्या पालेभाज्या नेहमी लोखंडी कढईमध्ये बनवा, यामुळे आपल्या शरीराला भरपूर प्रमाणात लोह मिळते. टिप नंबर 15. मासिक पाळी वेळेवर येत नाही तर तीळ आणि गूळ खावा. टिप नंबर 16. मोसंबीचा रस पिल्यामुळे चेहऱ्यावरील मुरुमांची संख्या देखील कमी होते. टिप नंबर 17. डोकं दुखत असेल तर चिमूटभर मीठ घेऊन जिभेवर ठेवायचं आणि 30 सेकंदानंतर साधं पाणी 1 ग्लास पिऊन टाका, याने डोकेदुखी लगेच थांबते. टिप नंबर 18. उष्णतेमुळे तळ हाताची आग होत असेल तर हातावर खोबरेल तेल लावावे, आराम मिळेल. टिप नंबर 19. चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी आठवड्यातून 2 ते 3 वेळा झोपताना बदाम तेलाने चेहऱ्याची मालिश करा, याने हळूहळू चेहऱ्यावर ग्लो यायला लागेल. टिप नंबर 20. फ्रीजच्या पाण्याऐवजी कधीही माठातील पाणी प्या. फ्रीजमध्ये थंड पाणी शरीरासाठी हे खूप हानिकारक असते. टिप नंबर 21. डोळ्यातील नैसर्गिक चमक हवी असेल, रोज 7 तास झोप आणि सकाळ थंड पाणी डोळ्यावर शिंपडावे. टिप नंबर 22. मधुमेह असणाऱ्यांनी आहारामध्ये दालचिनीचे आवर्जून समावेश करावा. दालचिनी स्वादपिंडाला इन्सुलिन सोडण्यास मदत करते. टिप नंबर 23. तांदळाच्या पाण्याचा वापर भात शिजवून झाल्यावर त्याचं पाणी थोडं लसूण हिंग टाकून प्यायल्यास पचन सुधारतं. तेच पाणी चेहऱ्यावर लावल्यास चेहरा उजळतो.
टिप नंबर 24, पनीर ताजे राहण्यासाठी पनीरला चिमूटभर साखर लावून फ्रीजमध्ये ठेवा, याने पनीर चांगले राहील. टिप नंबर 25, झोपताना बेंबीत अथवा नाभीमध्ये तूप किंवा मोहरीचे तेल घातल्यास शरीरातील उष्णता बाहेर पडते, त्यामुळे चेहऱ्यावर येणारे पिंपल्स कोड सगळे नष्ट होतात. टिप नंबर 26, सकाळी उपाशीपोटी लहान मुलांना च्यवनप्राश खायला द्यावे, त्यामुळे मुलांचे प्रतिकारशक्ती चांगली राहते आणि मुले कमी आजारी पडतात. टिप नंबर 27, रिकाम्या पोटी कडुलिंबाची पाने खाल्ल्यास आतड्याचे आरोग्य चांगलं राहतं. तसेच रिकाम्या पोटी कडुलिंबाच्या पाण्याचे सेवन केल्याने युरोप निरोगी राहते. टिप नंबर 28, भातासोबत गूळ खाल्ल्याने पचन सुधारते, बद्धकोष्ठता कमी होते आणि रक्त शुद्ध होते. यामुळे सांधेदुखी, पित्ताची समस्या आणि इतर अनेक आरोग्य समस्यांवर नियंत्रण ठेवण्यास मदत होते. टिप नंबर 29, मोसंबीचा रस पिल्यामुळे रक्तभिसरण सुरळीत होते, तसेच शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात. मोसंबीच्या रसामुळे तुमचे केस मजबूत होतात, तसेच केसांची चमक कायम टिकून राहते. टिप नंबर 30, निरोगी राहण्यासाठी आहारातून साखर पूर्णपणे काढून टाका, तसेच मिठाचे प्रमाण कमी करा. सॅलड, दही, ताक इत्यादी पांढऱ्या मिठाऐवजी काळे मीठ वापरा, ते खूप शरीरासाठी पांढऱ्या मिठाऐवजी काळे मीठ वापरा, ते खूप शरीरासाठी फायदेशीर आहे. टिप्स नंबर 31, डोळ्याला रांजणवाडी झाली असेल आणि मोगऱ्याचे झाड तुमच्या परिसरात उपलब्ध असेल तर त्याचे फूल स्वच्छ हाताने चुरगळून त्याचा रस अलगदपणे फोड आणि सूज आलेल्या ठिकाणी दिवसातून 3 वेळा लावा. टिप नंबर 32, जेव्हा तुम्हाला ॲलर्जी असते तेव्हा तुम्हाला नेहमीच खाज सुटते. यासाठी तुम्हाला पपईच्या बिया बारीक करून त्याची पेस्ट बनवावी लागेल आणि ती प्रभावित भागावर लावावी लागेल, त्यामुळे खाज सहज बरी होईल. टिप नंबर 33, दररोज 3-4 कप कॉफी पिल्याने हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. टिप नंबर 34, टाचा दुखण्याची समस्या असेल तर कोमट पाण्यात खडे मीठ टाकून 10 ते 20 मिनिटे पाय टाकून बसावे, याने टाचदुखीवर आराम मिळेल. टिप नंबर 35, दाताला कीड लागल्यामुळे ठणकत असतील तर दाताखाली लवंग ठेवा, याने दात दुखणे ताबडतोब थांबेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभार. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका. तसेच जया लाईफस्टाईलला सबस्क्राईबही करायला विसरू नका. तर भेटूया अशा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.